करता तुम्ही? सप्ताह चालू व्हायच्या अगोदरच 15 दिवसापासून या ठिकाणी नियोजन केलं जातं. हां. साफसफाई, कलर देणे, त्याचप्रमाणे मंडपचे 8 दिवसापूर्वीच मंडपची या ठिकाणी तयारी चालू असते. त्यानंतर सप्ताह चालू झाल्यानंतर पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळीचं, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळीचं अनमोल असं सहकार्य या नाम सप्ताहासाठी असतं. पुरातन मंदिर असल्यामुळं पंचक्रोशीच्या सर्व लोकांचं या ठिकाणी श्रद्धा असल्यामुळं या ठिकाणी लाखो भाविक महाशिवरात्री दिवशी व या 8 दिवसामध्ये या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन कीर्तनाचा कार्यक्रमाचा लाभ घेतात. कसं तुम्ही किती वर्षापासून आणि या ठिकाणी काम करता, म्हणजे सेवा करता, आणि प्रतिसाद कसा मिळतो इथून? प्रतिसाद तर पंचक्रोशीचा भरपूर आहे. मी हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक गुरुवर्य भगवान बाबा राजपूत ज्यावेळेसपासून या ठिकाणी आलेले आहेत, 12-13 वर्ष झालं, तेव्हापासून आम्ही त्यांच्या मदतीला या ठिकाणी ग्रामस्थ तरुण मंडळ व पंचक्रोशीतील तरुण मंडळ या ठिकाणी 15 दिवस या ठिकाणी सहकार्य करतात. आता उद्याच्या 9 तारखेपासून सुरू होणार आहे सप्ताह या ठिकाणी, तर पुढचं ह्या 8 दिवसाचं नियोजन कसं असणार आहे आपलं, आणि काय आव्हान करणार आपण भाविकांना? तरुण मंडळ या ठिकाणी सर्व व्यवस्था करतात. पार्किंगची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे अन्नदानाचं वाढण्यासाठी जे सहकार्य लागतं ते पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ असतात. ग्रामस्थाबरोबरच पंचक्रोशीतील तरुण मंडळ असतात. येणाऱ्या भावी भक्तांना हेच आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी 8 दिवस येणार आहेत. आपल्याला एक सुवर्ण संधी आहे पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकाराचे कीर्तन ऐकण्यासाठी. पंचक्रोशीतील भावी भक्तांना हेच आव्हान आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण लाखोच्या संख्येने या ठिकाणी येऊन या कीर्तन श्रवणाचा लाभ